उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत पुण्यातील एका IT उद्योगाला मुद्रांक शुल्क सूट देण्याच्या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. उद्योग विभागाकडून कोणतीही सूट देण्यात आलेली नाही असा ठाम दावा त्यांनी केला आहे. सामंत म्हणाले, उद्योग विभागाचा मुद्रांक शुल्काशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात MIDC महाव्यवस्थापकाचे पत्र माझ्याकडे आहे आणि त्या पत्रानुसार पार्थ पवार यांना एकही रुपयाचा लाभ दिलेला नाही. त्याच्यावर IT पार्क करण्यासाठी आमच्या विभागानं काहीतरी सूट दिली अशा पद्धतीची बातमी आणि त्याचं थेट नाव पार्थ पवारांशी जोडलं जातं आहे. मी काल देखील सांगितलं होतं की काल ज्यावेळी मला प्रश्न विचारला तेव्हा मी काही बैठकांमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी मी म्हणजे आज खुलासा करतो अशा पद्धतीची काल मी भूमिका घेतलेली होती आणि काल मात्र मी ठामपणानं सांगितलेलं होतं की या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काही संबंध नाही. ही प्रायव्हेट IT कंपनी आहे आणि प्रायव्हेट IT कंपनीसाठी मुद्रांक शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं 500 रुपयामध्ये त्यांना देण्यात आलं अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे. माझ्या विभागापुरतं सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठचीही सूट दिलेली नाही आणि त्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे. ते पत्र मी आपल्याला त्या ठिकाणी देतो आणि ते वाचून देखील दाखवतो आपल्याला पत्र की आम्ही नक्की पत्र काय दिलेलं आहे हे आपल्याला या पत्रातनं नक्की कळेल. आणि यासाठीच मी काल असं बोललो होतो की कुठेही उद्योगमंत्री झाल्यानंतर अनियमित काम करण्याची भूमिका ही उद्योग विभागानं किंवा MIDCनं घेतलेली नव्हती आणि या पार्श्वभूमीवर जे पत्र आहे ते पत्र देखील मी आपल्याला देतो आणि ते पत्र वाचून दाखवतो. ज्या कंपनीच्या नावावर स्टॅम्प ड्युटी आम्ही MIDCनं किंवा आमच्या विभागानं कमी केली अशा पद्धतीचं वृत्त प्रसिद्ध होतं आहे त्याच्यामध्ये एक जे पत्र आम्ही दिलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रस्तुत विषयान्वये म्हणजे हा जो आपला जो चालू असलेला जो विषय आहे सादर करण्यात येते की मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP कार्यालयाचा पत्ता जो काय असेल तो या घटकाने कार्यालयाकडे माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 प्रस्तावित घटक पत्ता PR 1178 सर्वे नंबर 88 मुढवा पुणे 411036 येथे प्रस्तावित घटकासाठी इरादा मागणी अर्ज 24/4/2025 रोजी कार्यालयाकडे केला होता. प्राप्त अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने या कार्यालयाने प्रस्तावित घटकास डाटा प्रोसेसिंग, डाटा मिनिंग, डाटा सर्च इंटिग्रेशन अँड ॲनालिसिस या प्रस्तावित सेवा बाबीसाठी केवळ इरादा पत्र निर्गमित केलेले आहे. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 मधील परिच्छेद 3.1.10 अन्वये कोणत्याही क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकाची राज्यातील कोणत्याही क्षेत्रात उभारणी करता येते. सदर धोरणाअंतर्गत मुद्रांक शुल्कातून सूट घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकास संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे मागणी अर्ज करणे आवश्यक आहे. तदनंतर संबंधित सक्षम प्राधिकारी मुद्रांक शुल्क मागणी अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने मुद्रांक शुल्क सूट पत्र निर्गमित करतात व त्या आधारे संबंधित सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महसूल व वन मुद्रांक हे मुद्रांक शुल्क सूट करिता निकष दस्तावेज व कागदपत्राची पडताळणी करून उद्योग घटकास मुद्रांक शुल्क सूट देतात. सदर प्रकरणामध्ये संबंधित घटकाने माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023च्या अंतर्गत या कार्यालयास मुद्रांक शुल्कातून सूट मिळण्याकरता कोणतीही मागणी केली नसल्याने सदर धोरणाअंतर्गत घटकास या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क सूट पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही. सबब या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क सूट देण्याचा विषय हा आमच्या कार्यालयाशी संबंधित नाही. याचा अर्थ त्यांनी जी जागा घेतलेली आहे ती MIDCच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये आहे. ती शासकीय जागा आहे की दुसरी कुठची जागा आहे याचा माझ्या विभागाशी काही संबंध नाही.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 21 कोटीच्या अगेन्स्ट 500 रुपयाच्या फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली, अशा पद्धतीनं जे काय गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमातून होतोय त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही. आणि म्हणून जे काही कागदपत्र पार्थ पवार यांच्याकडे असतील ते देखील नियमामध्ये आहेत. माझी त्यांची सविस्तर चर्चा या बाबतीत झालेली आहे. त्यांचं देखील म्हणणं आहे की या बाबतीचा खुलासा हा त्यांच्या माध्यमातून देखील होणार आहे. त्यांनी काय जागा घेतलेली आहे, कुठे जागा घेतलेली आहे, कुठची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये कोण आहे, मुद्रांक शुल्क त्यांना सूट कोणी दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे, ही दिलेली नाही याच्याबद्दल ते देखील भूमिका व्यक्त करतील. पण माझी आपल्याला प्रसारमाध्यमांना हात जोडून एक विनंती आहे की विभागाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा विभागाकडनं पूर्ण माहिती आल्याशिवाय, कारण काल संध्याकाळनंतर उद्योग विभागानं काहीतरी वेगळीच सूट मुद्रांक शुल्कमध्ये ही एखाद्या मंत्री महोदयांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना दिली, अशा पद्धतीचा एक गैरसमज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवला जातोय. तर ते स्पष्ट करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की मुद्रांक शुल्क देणं, इन्सेंटिव्ह देणं, वॉटर सबसिडी देणं, इलेक्ट्रिसिटी टेरिफमध्ये सबसिडी देणं, हे सगळे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला असतात. या कॅबिनेट सब कमिटीमध्ये कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री, MIDC मधली इंडस्ट्री, या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळं जे काही काल आपला जो गैरसमज झालेला आहे त्या गैरसमजामधनं उद्योग विभाग आणि उद्योग विभागानं अजून काही पुढे जाऊन काही वेगळं केलंय का अशी जी शंका व्यक्त होते, त्याला आज पूर्णविराम देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं.